रोखोक वार्तांकन रोखोक बातमी। प्रसिद्ध मेंदूविकार तज्ञ डॉक्टर शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणातील संशयित आरोपी मनीषा माने मुसळे हिला बुधवारी जामीन मंजूर झाला। जिल्हा व सत्र न्यायाधीश जयदीप मोहिते यांनी जामीन अर्ज मंजूर केला। माने 7 दिवस पोलीस कोठडी व उर्वरित न्यायालयीन असं एकूण 66 दिवस कोठडीत होत्या। सरकारी वकिलांनी या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात जाण्याचा विचार व्यक्त केला। डॉक्टर वळसंगकर यांनी 18 एप्रिल रोजी पिस्तूलने गोळी झाडून आत्महत्या केली होती। त्यांचे पुत्र डॉक्टर अश्विन यांनी फिर्याद दिल्यानंतर त्यांच्या एसपी इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोसायन्सेसच्या प्रशासन अधिकारी मनीषा माने हिला अटक झाली। पोलिसांच्या माहितीनुसार डॉक्टर शिरीष वळसंगकर यांची आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी सापडली आहे। त्यात माने हिने खोटारडे त्यात मानहान केल्याचं आत्महत्या करत असल्याचं लिहिलं होते। यावरून पोलिसांनी माने हिला 19 एप्रिल रोजी अटक केली। ॲडव्होकेट प्रशांत नवगिरे यांच्यामार्फत माने हिने सत्र न्यायालयात जामीन मिळण्याकरता अर्ज दाखल केला होता। दरम्यान पोलिसांनी मनीषा हिच्या विरुद्ध न्यायालयात 720 दोषारोपपत्र दाखल केले। यात आरोपीतर्फे ॲडव्होकेट प्रशांत नवगिरे, ॲडव्होकेट श्रीपाद देशक, ॲडव्होकेट सिद्धाराम पाटील तर सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांनी काम पाहिले। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।